शुभांगी, ड्रेस किती छान आहे ग. मग नवऱ्याने घेऊन दिलाय. बघा, शिका काय तर हिच्या नवऱ्याकडनं. अगं तुझ्याच नवऱ्याने घेऊन दिलाय. चला येतो काय सासूबाई. जाय बापू, माझ्या पोरगीची काळजी घ्या आणि तिला भरपूर प्रेम द्या. होय होय, हिची इतकी काळजी घेतो आणि हिच्यावर इतकं प्रेम करतो की तुम्ही स्वतः म्हणलं पाहिजे माझी दुसरी मुलगी सुद्धा घेऊन जावा. जगातल्या सगळ्या सुंदर मुली भूताचा अवतार असतात. म्हणजे मी पण भूताचा अवतार आहे का? अगे मी सुंदर मुलींबद्दल बोललो. तुम्ही आधी माझी शपथ घेऊन सांगा, पुढचे 7 जन्म माझेच बनून राहणार. दादा, हा? तुला ती शेजारची साक्षी आवडते का? दीदी मला तिनं लई 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 आवडते. पण तिला तू आवडत नाहीस. काळ्या तोंडाचं तोंड बघ आरशात. फोनचा पासवर्ड सांग. 500 रुपये द्या. हे घे. आता सांग फोनचा पासवर्ड. 500 रुपये द्या. लवकर तुझ्या मोबाईलचा पासवर्ड सांगा, नाही तर गुच्चीत टेंगुळ काढतो. 500 रुपये द्या. अगं बाई, पैसे सगळं संपलं. आता तर सांग फोनचा पासवर्ड. अहो, तोच आहे फोनचा पासवर्ड. 500 रुपये द्या. मज्जा आली हो ना? कोणासंगत बोलते? पप्पांसोबत. पैदल चल रहा हूँ, गाड़ी चाहिए. पैदल चल रहा हूँ, गाडी चाहिए. जरा त्या जावाय बापूला फोन दे ग, काय म्हणतोय बघतो. हो हो देते. हे घ्या, पप्पा तुमच्याशी बोलणार आहे. हा सासरे बुवा, बोला की. माहित आहे तुम्हाला अजून गाडी दिली नाही, किती वेळा बोलून दाखवणार. अहो तसं नाही, मी फक्त गाणं म्हणत होतो. एक काम करा, घरी येऊन पैसे घेऊन जावा गाडीचं. सारखं कुठं ऐकत बसायचं तुमचं. बायको ही कूलर सारखी असते आहे, आवाज जास्त आणि गारवा कमी. आणि नवरा हा एसी सारखा असतंय, बाहेर किती पण आवाज करू पण घरात आलं की थंडगार असतंय. तर सांग बाळा, जपानचे पंतप्रधान कोण? मला का माहित? अगं थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव. आई मला सांग, पिंकी कोण आहे? मला काय माहित पिंकी कोण आहे. जरा नवऱ्याकडे लक्ष ठेव. झालीस का तयार? होय. बरं ऐका की, आज मी कुठं तर वाचली होती, नवऱ्याकडे जे काही पैसा येतोय ते बायकोच्या पायगुणामुळेच येतोय. तुम्ही काय एवढा विचार करताय? मी काय म्हणतो, महागाई लय वाढली आहे, काय तर केलं पाहिजे. एका बायकोच्या पायगुणानं काही होणार नाही. अहो, आपण बाहेर जाऊया का? जरा जोरात तर बोल की, ऐकू तर येऊ दे. नवरीचे 9 दिवस आहे म्हणून गप आहे. 10वा दिवस येऊ द्या, मग बघा माझा आवाज.